असाध्य ते साध्य करिता सायास. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कृत हा अभंग आपल्याला अभ्यास कसा करावा आणि जीवनामध्ये एखादी असाध्य गोष्ट जर साध्य करायची असेल तर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपणाला या अभंगाच्या द्वारे आपणाला मार्गदर्शन करतात. जीवनामध्ये आपण काय करत असतो, एखादी गोष्ट मिळवायची जर असेल तर आपण काय करतो, प्रयत्नच करत नाही. पण संत तुकाराम महाराज जर तुम्हाला अशक्य अशी जरी गोष्ट जरी जीवनामध्ये जर मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला समर्पक असं मार्गदर्शन ते आपल्या अभंगाच्या द्वारे करतात. तो अभंग असा आहे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका मने. या अभंगाची सुरुवात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज करतात की साधुनी बचनाग खाती तोळा तोळा. साधुनी बचनाग खाती तोळा तोळा आणि का ते डोळा न पाहावे. म्हणजे जे साधू आहेत ते बचनाग नावाचं एक अशी वनस्पती आहे, एक झहरीली वनस्पती आहे आणि हे वनस्पतीला नुसतं जरी पाहिलो तरी काय होतं, अनेकांना ह्याचं विषाची बाधा होते. म्हणजे अनेकाने डोळा न पाहावे म्हणजे हे जे बचनाग नावाची वनस्पती आहे अत्यंत विषारी वनस्पतीला जर आपण पाहिलो तरी आपल्याला विष असं चढतंय, अशा प्रकारची या वनस्पतीची कहाणी आहे. परंतु साधुनी बचनाग खाती तोळा 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 अशा प्रकारचे जे एक आपल्या देशामध्ये जे साधू आहेत, हे साधू काय करतात, हे विषारी झहरीली जे वनस्पती आहे बचनाग नावाची, हे वनस्पती तोळा तोळा ते काय करतात, सेवन करतात. मग ते कशामुळे साध्य झालं त्यांना. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका मने. कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सतत प्रयत्न केला, थोडी 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 त्या वनस्पतीला आपल्या शरीरामध्ये श्रवण करत गेले. म्हणजे श्रवण करत 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 त्या वनस्पतीच्या श्रवण करण्याची जी क्वांटिटी जी आहे ती तोळापर्यंत गेले. म्हणजे एक तोळा ह्या वनस्पतीची जी जर आपण एक तोळा वनस्पती जर आपण सर्व लोकांना वाटण्याचा प्रयत्न केला तर आरामामध्ये 100-200 लोकांना ह्या विषयाची बाधा होऊ शकते. परंतु एक व्यक्ती, एक साधू प्रयत्न करून करून काय करतं, एक तोळा ह्या वनस्पतीचं झहर जे आहे, हे जे पावडर आहे ते श्रवण करतात. त्यामुळं काय झालं, त्यांच्या शरीराला त्या प्रयत्न करून 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 काय झालं, त्या वनस्पतीच्या श्रवणाने ते विष त्यांच्या शरीराला अंगीकारलं. कशामुळे झालं हे, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सतत प्रयत्न केले. साधूने बचनाग खाती तोळा तोळा. म्हणजे एक वेळ अशी येते त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न करत करत की तोळा तोळा सुद्धा हे विष त्यांच्या शरीराला पचवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होती. आणि हे कशामुळे झालंय, हे फक्त त्यांनी प्रयत्न केले त्यामुळे झालंय. पुढे काय म्हणतात, आणि का ते डोळा न पाहावे. म्हणजे सर्वसामान्य लोक ह्या वनस्पतीला साधी डोळ्यानं सुद्धा पाहू शकत नाहीत. परंतु साधूंनी काय केलं, प्रयत्न करून काय केले, ह्याच्यावर विजय मिळवला. हे संत तुकाराम महाराज सांगतात. पुढे काय म्हणतात, साधुनी भुजंग धरितील हाती. साधूंनी भुजंग धरितील हाती आणि के कापती देखून या. म्हणजे भुजंग म्हणजे काय, साप असेल, नाग असेल, म्हणजे सर्पजातीमध्ये विविध प्रकारचे साप असतील. साधू काय करतात, सहज त्याच्यावर विजय मिळवतात, सहज त्याला हातामध्ये घेऊन खेळतात, सहज त्याच्यावर काही करतात, त्यासोबत खेळत असतात. परंतु काही काही लोक असे असतात, नुसतं सर्पाला पाहता सुद्धा त्यांना ते कापायला लागतात. म्हणजे ते जवळ तर दूरचीच गोष्ट आहे परंतु त्यांना पाहू सुद्धा शकत नाहीत. मग हे कशामुळे झालंय, संत तुकाराम महाराज काय सांगण्याचा प्रयत्न करतात, ते पुढच्या ओळीमध्ये म्हणतात की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका मने. जीवनामध्ये असाध्य अशी जी गोष्ट आहे, जीवनामध्ये आपल्याला वाटतं की एखादी गोष्ट आपल्याला मिळवण्यासाठी खूप अवघड आहे, आपण ती मिळवू शकत नाही. परंतु आपण त्यासाठी काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. अभ्यास म्हणजेच काय आहे, प्रयत्न आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका मने. तुकाराम महाराज म्हणतात की हे सगळं कशामुळे शक्य आहे, अभ्यास. अभ्यास म्हणजेच काय करायला पाहिजे, आपल्याला प्रयत्न. जेव्हा प्रयत्न आणि प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये करत असू त्यावेळेस ती गोष्ट आपल्याला काय होते, साध्य होते. आणि ते फक्त अभ्यासाने साध्य होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला भला मोठा डोंगर चढायचा आहे आणि काळाकुट्ट अंधार पडलेला आहे आणि त्या व्यक्तीपुढे काय करायचं आहे, त्या डोंगर चढायचा आहे पण अंधार आहे. मग आता काय करायला त्याला समजत नाही, मग ते डोंगर चढायला लागतो. मग त्याच्यामध्ये चढत असताना त्याला एक वाटसरू भेटतो आणि वाटसरूपाशी काय असते, एक दिवा असतो. मग त्या दिव्याच्या प्रकाशाने तो साधू त्याला म्हणतो की आपल्याकडे दिवा आहे आणि ह्या दिव्यामुळे आपल्याला पुढची पाऊलवाट तरी आपल्याला दिसणार आहे, तर आपण दोघं ह्या पाऊलवाटेने त्या डोंगर चढू. मग ते दोघं प्रयत्न करत 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 त्या डोंगरावर चढून जातात फक्त त्या दिव्याच्या प्रकाशाने.
म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की जर त्या व्यक्तीनं जर तिथेच थांबला असता की ह्या एवढा मोठा अंधार आहे, मी डोंगर कसा चढू, तर तो चढू शकला असता का? त्याने काय केलं? त्याने प्रयत्नावर विश्वास ठेवला. आपण प्रयत्न करू, जे होईल ते पाहू. म्हणून प्रयत्न हेच परमेश्वर आहे. म्हणून काय म्हणतात, असाध्य ते साध्य जर जीवनामध्ये आपल्याला करायचं असेल तर काय करायला पाहिजे? आपण अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास म्हणजे काय? प्रयत्न करणे, परत त्याचा सराव करणे. एखादं व्याकरणातलं असेल किंवा एखाद्या गणितामधलं सूत्र असेल किंवा एखादं भलं मोठं गणिताचं कोड जर सोडवायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? सतत त्या गोष्टीचा सराव करायला पाहिजे. सराव करत ती गोष्ट आपल्याला साध्य होते. मग कुठल्याही परिस्थितीमध्ये, जीवनाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये, कुठल्याही गोष्टीवर जर आपल्याला जर वर्चस्व आपलं जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? सराव करायला पाहिजे. म्हणून संत रामदास यांनी सुद्धा आपल्या एका सुभाषितामध्ये सांगितलं आहे, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजे यात सांगण्याचा अर्थ काय आहे? जर तुमच्या जीवनामध्ये जर प्रयत्न जर केला तर काय होतं? त्या वाळूला रगडून सुद्धा त्याच्यामधून तेल येऊ शकतं. याचं कारण असंच आहे की आपले प्रयत्न कुठपर्यंत आहेत त्याच्यावर ही गोष्ट डिपेंड आहे. म्हणजे एक शोध लावणारे सायंटिस्ट सुद्धा काय करतात? कितीतरी त्यांना अपयश त्यांच्या जीवनामध्ये येतं, परंतु एक अशी वेळ येते, कारण ती ज्या प्रयत्नाला किंवा ज्या शोधाचा ते प्रयत्न करत असतात ती शोध त्यांना मिळतो. त्यामुळेच तर प्रयत्नाला खूप महत्त्व आहे. आणि अभ्यास जर जीवनामध्ये जर विद्यार्थी दशेमध्ये जर अभ्यास किंवा आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर आपण अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास कसा करायला पाहिजे? आपण सराव करायला पाहिजे. सतत सराव करायचे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. त्रशार्थाची तृष्णा मृगजवळ पिऊनही वितळे. म्हणजे एखाद्याला तहान जर लागलं तर काय मृगजवळ जर पिऊन सुद्धा त्याची ताण भागते. सशाला दिसे विपिने फिरता शृंगही जरी परंतु मूर्खाचे हृदय धरविना क्षणभरी. म्हणून जीवनामध्ये काय केलं पाहिजे? आपण फक्त प्रयत्न केले पाहिजे. आणि प्रयत्न केल्याच्या नंतर परमेश्वर हा प्राप्त होतो. म्हणून संत तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारे आपल्याला सांगतात की असाध्य ते साध्य करिता सायास. म्हणजे जीवनामध्ये कितीही कठीण गोष्ट जरी असले तर तुम्ही डगमगून जाऊ नका. आयुष्याच्या कुठल्याही पायरीवर तुम्ही जर असला तरी डगमगून जाऊ नका. तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका. तुम्ही जर प्रयत्न जर नाही सोडले तर तुमची हारच होणार नाही. हार कधी होणार? ज्या क्षणी तुम्ही तुमचे प्रयत्न सोडलो त्या क्षणी तुम्ही पराभूत झाला. आणि ज्या क्षणापर्यंत तुम्ही प्रयत्न सोडले नाहीत तोपर्यंत तुमचा पराभवही नाही. म्हणून प्रयत्न केल्याच्या नंतर हा विजय हा निश्चित असतो. म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात असाध्य ते साध्य करिता सायास. हेच संत तुकाराम महाराज आपल्याला उपदेश देतात. प्रयत्न केल्याने की आपल्याला परमेश्वराची सुद्धा प्राप्ती होते. प्रयत्न केल्याने जे निश्चित असं ध्येय असतं ते सुद्धा ध्येयापर्यंत आपण गाठता येतं. त्यामुळे काय केलं पाहिजे? असाध्य ते साध्य करिता सायास अभ्यास केला पाहिजे. हेच संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या मार्फत आपल्याला सांगतात. परत भेटूया पुढील भागामध्ये नवीन अभंगासह. रामकृष्ण हरी माऊली. खूप खूप धन्यवाद.